महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असलेले एकमेव जय मल्हार महिला टाळ पथक। आपल्याकडील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा वाढवायची आहे तर मग आजच संपर्क करा। लय, ताल, ठेका आणि ताकदीने विविध कला सामग्री घेऊन येत आहे जय मल्हार महिला टाळ पथक आंबेदुमाला। आमचा पत्ता आंबेदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी वर्षा नरवडे, मोबाईल नंबर 9011181609, तसेच सुषमा डेरंगे, मोबाईल नंबर 9970739145। अकोले तालुक्यात गेली 15 दिवसापूर्वी अचानक अवकाळी पाऊस झाला, त्यात गारपीट देखील झाली आहे। यात शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मात्र पीक विमा कंपन्यांच्या नियमानुसार शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आतमध्ये तक्रारी देखील नोंदवल्या गेल्या, परंतु 15 दिवस उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत। यामुळे पठार भागातील शेतकरी आक्रमक झालाय। तालुक्याचे तहसीलदार व कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांना निवेदन देत झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून संबंधित विमा कंपन्यांनी व प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा सर्व शेतकरी बांधव उपोषणाला बसून बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी अकोले तहसील कार्यालय येथून देण्यात आला आहे। बुधवार दिनांक 2 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 4 एप्रिल दरम्यान अकोले तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला। यामध्ये सोसाट्याचा वारा व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे। या पावसामुळे शेतातील गहू, हरभरा, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीबाबत शेतकरी बांधवांनी कृषी विभाग व संबंधित विमा कंपनीकडे 72 तासाच्या आत तक्रारी देखील नोंदवल्या आहेत, परंतु तक्रार नोंदवल्यानंतर 15 दिवस होऊनही पीक नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत। यामुळे पठार भागातील ब्राह्मणवाडा, कळंब, करंडी, मन्याळे, जांभळे, बदगी, बेलापूर, चैतन्यपूर या परिसरातील शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। अटी शर्ती फक्त शेतकऱ्यांना आहेत का? नुकसान झाल्यावर तक्रार नोंदणीसाठी 72 तासांची मुदत दिली गेली आहे। या मुदतीचे काटेकोर पालन करत शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत तक्रारी देखील नोंदवल्या आहेत। 72 तासानंतर तक्रारी स्वीकारल्या जात नाहीत। संबंधित विमा कंपनीकडे तक्रार नोंद झाल्यापासून 15 दिवसाच्या आत पंचनामा करणे आवश्यक होते, परंतु 15 दिवस उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत। विमा कंपनी व संबंधित प्रशासनाला पंचनामे करण्यास वेळ नाही का? आधीच शेतमालाला बाजारभाव नाही, त्यात विमा कंपन्याचा मनमानी कारभार सुरू असल्याने शेतकरी हैराण झालाय। शेतकऱ्यांवर हा अन्याय का होत आहे? कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे कांदे आहेत त्या भावात विक्री करावे लागलेत। अवकाळी पावसाने झोडपलेला कांदा ठेवण्यासारखा नसल्याने शेतकऱ्यांनी क्षुल्लक भावात विक्री केलाय। रब्बी हंगामातील पेरणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे हरभरा, गहू व कांदा पिकांची पेरणी व लागवड उशिरा झाली आहे। त्यामुळे अवकाळी पाऊस हा पीक काढण्याच्या वेळी झाला, त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात शेतकऱ्यांचे भांडवल देखील वसूल झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। त्यात विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊ पाहत असल्याने शेतकरी आक्रमक झालाय। अवकाळी पावसामध्ये झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे। संबंधित शेतकरी बांधवांना पीक नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, अन्यथा सर्व शेतकरी बांधव आमरण उपोषणाला बसून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत। तालुक्याचे तहसीलदार, कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांना अशा प्रकारचे निवेदन शेतकऱ्यांनी दिले आहे। यावेळी शेतकरी भरत आरोटे, बबन शिंदे, संतोष गायकर, मनोहर मातेले, प्रकाश काळे, तात्याभाऊ नरवडे, सतीश आरोटे, बाबुराव हुल्लवळे, अक्षय काळे, पोपट काळे, भाऊ गायकर, महादू फलके आदी शेतकरी बांधव उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अकोले। एक शेतकरी ब्राह्मणवाडा, चैतन्यपूर, बेलापूर, बदगी, काळेचीवाडी, करंडी, मन्याळ, पिसेवाडी या ठिकाणी 2 एप्रिल ते 4 एप्रिलच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, चैतन्यपूरला गारपीटही झाली। त्याचे कृषी विभागाने सर्वे पण केला, त्यातही त्यांनी निष्कर्ष काढला असेल आणि आम्हाला कृषी विभागाने सांगितलं होतं की ज्यांनी विमे भरलेत त्यांनी कंप्लेंट नोंदवाव्यात, तक्रारी नोंदवाव्यात आणि त्या पण 72 तासाच्या आतच नोंदवाव्यात।
72 तासानंतरच्या कंप्लेंट स्वीकारल्या जात नाही आणि शेतकऱ्यांनी कंप्लेंट नोंदवूनही आज 15 दिवस होऊन गेली कंप्लेंटला, पण अजून त्यांचे पंचनामे झालेले नाहीत. कारण शेतकऱ्याची कंप्लेंट घेताना त्यांना फक्त 72 तासाची मुदत आहे आणि पंचनामे व्हायला अवकाश का? फक्त कंपन्यांनाच स्वातंत्र्य आहे का? त्यांना मुदत ते का 15 दिवसाची मुदत का पाळत नाहीत ते? म्हणून आम्ही कृषी विभागाला निवेदन देण्यासाठी आलोय. आमच्या विभागातली ब्राह्मणवाडा असेल, चैतन्यपूर असेल, बेलापूर, काळेचवाडी, जांभळे, बदकी असेल, कळंब, मन्याळ, पिसेवाडी, करंडी विभागातले सर्व शेतकरी इथे हजर आहेत आणि सर्वांच्या साक्षीने आम्ही इथे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पुन्हा विमा कंपनीचे जे सहकारी आहेत त्यांनाही निवेदन दिले आहे आणि या सर्वांचे पंचनामे जर झाले नाहीत तर आम्ही पुढचं आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र करणार आहोत आणि आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. धन्यवाद. आणि आज 2 आणि 4 तारखेला झालेला अवकाळी पाऊस यामध्ये आमची कांदा, बाजरी, गहू यांचं, हरभरा यांचं अतोनात नुकसान झालं 2 ते 4 तारखेला झालेल्या पावसामध्ये. याचं निवेदन देण्यासाठी माझे सर्व ग्रामस्थ, सहकारी विभागातील कार्यकर्ते कोतुळ, ब्राह्मणवाडा, राजूर, वाराणसी, भंडारदरा, हिरविरा या भागातील सर्व शेतकरी क्लेम करण्यासाठी इथं उपस्थित साहेबांनी निवेदन दिलं. गिरीश साहेबांना एवढंच माझं म्हणणं आहे का साहेब, जे आम्ही पीक विमा उतरवला त्याची क्रॉप कटिंग झाल्यानंतर जी नुकसान झाली त्या नुकसानीचे पंचनामे अजूनही झाले नाहीत, ते तात्काळ व्हावेत व माझ्या शेतकऱ्यांना सरसगट जे कांदा असेल, ज्यांचं गहू असेल, हरभरा असेल, त्यांना सरसगट पीक विमा मिळावा अशी मी प्रशासनाला आणि कंपनीला विनंती करतो. धन्यवाद. घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी समेत सर्व आमच्या परिसरातील सर्व शेतकरी चैतन्यपूर, बदकी, काळेवाडी, जांभळे, ब्राह्मणवाडा, मन्याळे, कळंब, करंडी, त्याचप्रमाणे भंडारदरा असेल, इकडून वाराणसी परिसरातील सर्व कोतळपट्ट्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी निवेदन घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मागणी हेच आहे की 2 आणि 4 या तारखेच्या दरम्यान जो अवकाळी पाऊस झाला हा अनावधानाने अगदी कुठल्याही प्रकारची हे नसताना रात्री अचानक हा पाऊस झाला आणि या पावसाने अतोनात या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे. एवढंच निवेदन आहे की याची पीक विमा जो काढला आहे नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून सर्व शेतकऱ्यांनी पीक विमे काढले होते आणि याची दखल घेऊन या ठिकाणी सर्वांना हवी ती पाहिजे ती मदत मिळावी असे सर्व. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.